दासनवमी. रामाचा दास, शिवरायांचे गुरु. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत दासनवमी हा केवळ एक धार्मिक दिवस नाही, तो आहे विचारांचा दीपोत्सव. माघ कृष्ण नवमी, सज्जनगडावर पहाटेची वेळ, काकड आरतीचा निनाद, रामनामाचा जप आणि हजारो भाविकांचे शांत पावलांचे आवाज या सर्वांच्या साक्षीने जिथे एक समाधी तेजाने उजळते, ती समाधी आहे समर्थ रामदास स्वामी यांची. समर्थ स्वतःला संत म्हणत नसत, ते म्हणत, मी रामाचा दास आहे. म्हणूनच त्यांच्या समाधी दिनाला नाव मिळाले दासनवमी. हा दिवस म्हणजे अंत नाही, तर अनंतात विलीन होण्याचा क्षण. दासनवमी म्हणजे काय? ज्या दिवशी समर्थ रामदास स्वामींनी आपला देह ठेवला आणि विचार, विवेक व वैराग्य समाजाच्या हाती सोपवले, तो दिवस म्हणजे दासनवमी. नारायण सूर्याजीपंत ठोसर हा सामान्य बालक नाही, हे लहानपणी स्पष्ट झाले. लग्नपंडपात सावधान हा शब्द ऐकताच ते बोहल्यावरून उतरून निघून गेले. हे पलायन नव्हते, ते होते जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टाकडे घेतलेले वळण. नाशिक जवळील टाकळी येथे 12 वर्ष अखंड तपश्चर्या, रामनामाचा जप, देहश्रम आणि मनसंयम यातून समर्थ घडले. सूर्योदयाकाळी सूर्यनमस्कार, गोदावरीत उभे राहून नामस्मरण ही केवळ साधना नव्हती, तर स्वतःला घडवण्याची शिस्त होती. समर्थांनी शब्दांना शस्त्र केले. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके व आत्माराम अशी ग्रंथनिर्मिती केली. मनाचे श्लोक हे केवळ धार्मिक नाहीत, ते मानसिक आरोग्याचे मार्गदर्शन आहे. बालोपासना आणि समाज प्रबोधनही समर्थांनी पाहिले. समाज थकलेला आहे, भीतिग्रस्त आहे, म्हणून त्यांनी भक्तीबरोबर बळाची उपासना दिली. 11 मारुतींची स्थापना, मठ परंपरेचे जाळे, तरुणांमध्ये आत्मविश्वास जागवला. त्यांनी शिकवले, धर्म दुर्बलांचा नाही, धर्म बलवानांचा असतो. समर्थांचे विचार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याला बळ देणारे ठरले. निश्चयाचा महामेरू ही केवळ स्तुती नव्हती, तो नेतृत्वाचा आदर्श होता. समर्थांनी शिकवले की परमार्थासाठी संसार सोडायची गरज नाही. संसारात राहून कर्तव्य करत करतही ईश्वराची भक्ती आणि समाजसेवा करता येते. म्हणूनच दासनवमी हा दिवस आहे जबाबदारीतून भक्ती शिकण्याचा, कठीण काळात निश्चय टिकवण्याचा.